सारे जहां से अच्छा हिंदोसता हमारा, हम बुलबुले है इसकी, एक गुलसिता हमारा, एक गुलसिता हमारा। नमस्कार। आमच्या या मामा प्रीस्कूलच्या प्रांगणामध्ये असंख्य प्रेक्षकांचं आणि माझ्या ह्या सर्व चिमुकल्यांचं सगळ्यात पहिल्यांदा मी सहर्ष स्वागत करतो आणि 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो। आज 15 ऑगस्ट भारताला स्वातंत्र्य मिळालं तो दिवस, पण हे स्वातंत्र्य आम्हाला सहजासहजी मिळालेलं नाही बरं का। कित्येक क्रांतिकारकांनी, कित्येक देशभक्तांनी या मातीमध्ये स्वतःचं रक्त सांडलं, त्यावेळेला आम्हाला हे स्वातंत्र्य मिळालं। मी ज्या जिल्ह्यामध्ये राहतो तो सांगली जिल्हा क्रांतिवीरांची, वीर पुरुषांची भूमी म्हणून ओळखली जाते। याच जिल्ह्यामध्ये क्रांतिसिंह नाना पाटील, जी.डी. बापू लाड, नागनाथ अण्णा नायकवडी अशा वेगवेगळ्या थोर क्रांतिकारकांनी याच भूमीमध्ये जन्म घेतला। याच भूमीचा, याच क्रांतिकारकांचा इतिहास येणाऱ्या पुढच्या पिढीला समजला पाहिजे, येणाऱ्या पुढच्या विद्यार्थ्यांना समजला पाहिजे। याच उद्देशानं मम्मा प्रीस्कूलमध्ये आज श्रावण फेस्टिवलच्या माध्यमातून सत्र क्रमांक 2 यामध्ये वक्तृत्व स्पर्धेचं आयोजन केलं आहे। या वक्तृत्व स्पर्धा 15 ऑगस्ट या विषयावरती आहेत। चला तर मग आपण बघूयात मामा प्रीस्कूलच्या प्रांगणामध्ये कशा पद्धतीनं श्रावण फेस्टिवलचं दुसरं सत्र वक्तृत्व स्पर्धांचं होतंय आणि 15 ऑगस्टचा हा कार्यक्रम कशा पद्धतीने संपन्न होतोय ते आपण बघूयात। चला। पण हे बघत असताना विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या पद्धतीनं स्वतःवरती आत्मविश्वास कशा पद्धतीने मिळवला पाहिजे हे वक्तृत्व स्पर्धेच्या माध्यमातून आमचं मम्मा प्रीस्कूल सांगत आहे। मुलांनी बोललं पाहिजे, पण ते अभ्यासात्मक बोललं पाहिजे। एका बाजूला वक्तृत्व स्पर्धेचं आयोजन करण्यापाठीमागचा हेतू हा एक आहेच की विद्यार्थ्यांना स्वातंत्र्यवीरांची, 15 ऑगस्टची, भारताच्या इतिहासाची माहिती ओळख झालीच पाहिजे, परंतु आमच्या इथल्या प्रत्येक विद्यार्थ्याचं स्टेज डेअरिंग वाढलं पाहिजे, स्वतःला तो सिद्ध करण्यासाठी काबिल झाला पाहिजे आणि याच गोष्टीतून स्वतःचं आणि माझ्या संपूर्ण भारताचं भविष्य हे विद्यार्थी घडवतील हाच एक अट्टहास ठेवून मम्मा प्रीस्कूलच्या या प्रांगणामध्ये वक्तृत्व स्पर्धेचं आयोजन या ठिकाणी केलं आहे। चला तर मग आपण बघूयात मम्मा प्रीस्कूल मधील 15 ऑगस्ट या दिवशीचा हा कार्यक्रम आणि वेगवेगळ्या पद्धतीचे कशा पद्धतीने मुलं बोलतायत, वक्तृत्व स्पर्धेमध्ये कशा पद्धतीने भाग घेतात ते बघूयात। चला। My school name is Mama Preschool. Good morning everyone. Independence Day of India celebrate on 15 August. Mahatma Gandhi established rule in 1947. This day is tribute to the cancer freedom fighter to sacrifice their news from the nation. Chemo McKnight non-cooperation movement from India
जय महाराष्ट्र. नेहमीच my आकाश जोकर. My school name is Mamma Preschool Nedle. Good morning everyone. First of all, I wish you all a very happy Independence Day. Today is the 15th August and we are celebrating 77th Independence Day of our country. On this day 1947, India became independent from British rule. We honored the freedom fighter who fought bravely to make country like Mahatma Gandhi, Pandit Jawaharlal, Bhagat Singh, Subhash Chandra Bose, and more. More the fight to build a strong, prosperous, and just India for all. जय हिंद. तर पाहिलं तुम्ही कशा पद्धतीनं 15 ऑगस्टचा हा कार्यक्रम मामा प्रीस्कूलच्या या प्रांगणामध्ये उत्साहाच्या वातावरणामध्ये पार पडला. आजच्या या कार्यक्रमाचे चीफ गेस्ट होते ते आदरणीय सूरज उर्मिला. हे कित्येक वर्ष झालं बाल संशोधन या क्षेत्रामध्ये काम करत आहेत. त्यांचं शैक्षणिक सामाजिक खूप असं उत्तुंग काम आहे. त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने व खेळीमेळीच्या वातावरणामध्ये विद्यार्थ्यांशी सुसंवाद साधला. त्यातून विद्यार्थ्यांनी त्यांचा आत्मविश्वास कशा पद्धतीने वाढवला पाहिजे या गोष्टींची त्यांनी माहिती दिली. त्याचबरोबर आमचे दुसरे चीफ गेस्ट होते ते सुनील पाटील सर. ते इंजिनियर असोसिएशनचे माजी अध्यक्ष होते. तर त्यांनीही खूप चांगल्या पद्धतीने विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं. अशा या खेळीमेळीच्या वातावरणामध्ये विद्यार्थ्यांच्या वक्तृत्व स्पर्धेच्या माध्यमातून आजचा हा भारताचा स्वातंत्र्य दिनाचा खूप चांगल्या पद्धतीने या ठिकाणी कार्यक्रम संपन्न झाला. चला तर मग आपण श्रावण फेस्टिवलच्या 3ऱ्या सत्रामध्ये भेटूयात. तोपर्यंत जय हिंद, धन्यवाद.